नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का? गरम वस्तूला हात लागला की आपण विचार करण्याआधीच हात मागे घेतो. डॉक्टर गुडघ्यावर छोटासा हॅमर मारतात आणि आपला पाय आपोआप हलतो. हे आपण ठरवून करत नाही. मग हा ॲक्शन आपल्या शरीरात कोण कंट्रोल करतं? ब्रेन की स्पायनल कॉर्ड? आज आपण बायोलॉजीमधील एक खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक समजून घेणार आहोत. ह्यूमन बॉडी रिफ्लेक्स ॲक्शन. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग. या चॅनेलवर आपण लाईफ सायन्स, बायोलॉजी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी युजफुल असलेले टॉपिक्स सोप्या पद्धतीने समजून घेतो. म्हणून जर तुम्हाला बायोलॉजी सोप्या भाषेत शिकायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजचा टॉपिक. सर्वात आधी आपण समजून घेऊया रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे एखाद्या स्टिम्युलसला दिलेला अतिशय जलद आणि ॲटोमॅटिक आणि इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स. याचा अर्थ असा आहे की शरीराला एखादा स्टिम्युलस मिळाला तेव्हा शरीर विचार करण्याआधीच रिॲक्शन देते. म्हणजेच हा रिस्पॉन्स आपण कॉन्शियसली कंट्रोल करत नाही. रिफ्लेक्स ॲक्शनचे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स असतात. पहिली गोष्ट, रिफ्लेक्स ॲक्शन खूप फास्ट असतो कारण हा रिस्पॉन्स मिली सेकंडमध्ये होतो. दुसरी गोष्ट, हा ॲटोमॅटिक असतो, आपल्याला विचार करावा लागत नाही. तिसरी गोष्ट, हा इनव्हॉलंटरी असतो, म्हणजेच हा ॲक्शन आपल्या इच्छेवर अवलंबून नसतो. आणि चौथी गोष्ट, रिफ्लेक्स ॲक्शन मुख्यतः प्रोटेक्शनसाठी असतो. एक साधं एक्झाम्पल पाहूया. समजा तुमचा हात चुकून गरम भांड्याला लागला. तुम्ही काय करता? हात लगेच मागे घेता. पण लक्षात घ्या, तुम्ही आधी विचार करत नाही की हे भांडे गरम आहे, मग आता हात मागे घ्यायला हवा. हात आधी मागे जातो आणि विचार नंतर येतो. यालाच म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन कंप्लीट होण्यासाठी शरीरात एक पाथवे असतो, त्याला म्हणतात रिफ्लेक्स आर्क. रिफ्लेक्स आर्क म्हणजे स्टिम्युलसपासून रिस्पॉन्सपर्यंतचा न्यूरल पाथवे. रिफ्लेक्स आर्कमध्ये 5 मुख्य कंपोनंट असतात. पहिला, रिसेप्टर. रिसेप्टर म्हणजे स्टिम्युलस डिटेक्ट करणारा सेन्सरी स्ट्रक्चर असते. उदाहरणार्थ स्किन रिसेप्टर, पेन रिसेप्टर, हीट रिसेप्टर. सेकंड कंपोनंट आहे सेन्सरी न्यूरॉन्स. रिसेप्टर स्टिम्युलस डिटेक्ट केल्यानंतर सिग्नल सेन्सरी न्यूरॉनद्वारे स्पायनल कॉर्डपर्यंत जातो. त्यामुळे थर्ड कंपोनंट आहे ते म्हणजे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डमध्ये हा सिग्नल प्रोसेस होतो. स्पायनल कॉर्ड लगेच डिसिजन घेतो आणि मोटर न्यूरॉनला सिग्नल देतो. त्यामुळे फोर्थ कंपोनंट आहे तो म्हणजे मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन सिग्नल मसलपर्यंत पोचवतो. आणि या ठिकाणी लास्ट कंपोनंट आहे तो म्हणजे इफेक्टर. इफेक्टर म्हणजे मसल्स किंवा ग्लँड्स जे रिस्पॉन्स तयार करतात. रिफ्लेक्स ॲक्शन इतका फास्ट का असतो असा प्रश्न आपल्याला खूप वेळा पडतो. कारण या प्रोसेसमध्ये ब्रेनला सिग्नल पोचवण्याची वाट पाहिली जात नाही. स्पायनल कॉर्ड थेट रिस्पॉन्स देतो, ब्रेनला माहिती नंतर कळते. आता आपण पाहूया ब्रेन वर्सेस स्पायनल कॉर्ड. रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये बहुतेक वेळा स्पायनल कॉर्ड इम्पॉर्टंट रोल प्ले करतो कारण स्पायनल कॉर्ड फास्ट रिस्पॉन्स देतो. ब्रेनची इनव्हॉलंटरी नंतर होते. आपण पाहूयात रिफ्लेक्स ॲक्शनचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे ते म्हणजे स्पायनल रिफ्लेक्स आणि सेकंड आहे तो म्हणजे क्रॅनियल रिफ्लेक्स. फर्स्ट आपण पाहूयात स्पायनल रिफ्लेक्स. जे रिफ्लेक्सेस स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतो त्यांना स्पायनल रिफ्लेक्स म्हणतात. उदाहरणार्थ विड्रॉल रिफ्लेक्स, नी जर्क रिफ्लेक्स. आणि सेकंड टाईप आहे क्रॅनियल रिफ्लेक्स,
जे रिफ्लेक्सेस ब्रेन कंट्रोल करतो त्यांना क्रॅनियल रिफ्लेक्स म्हणतात. उदाहरणार्थ ब्लिंकिंग रिफ्लेक्स, स्नीझिंग रिफ्लेक्स, कफ रिफ्लेक्स. आता आपण रिअल लाईफ रिफ्लेक्स एक्झाम्पल पाहूयात. आपल्या शरीरात अनेक रिफ्लेक्सेस असतात. उदाहरणार्थ ब्लिंकिंग रिफ्लेक्स, स्नीझिंग रिफ्लेक्स, कफ रिफ्लेक्स अँड प्युपिलरी रिफ्लेक्स. यामधील आपण पाहूयात नी जर्क रिफ्लेक्स. डॉक्टर जेव्हा गुडघ्यावर हॅमर मारतात तेव्हा पाय अचानक हलतो, याला म्हणतात नी जर्क रिफ्लेक्स. हा स्पायनल रिफ्लेक्स आहे. रिफ्लेक्स ॲक्शन शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला इंजुरीपासून प्रोटेक्ट करतो. जर रिफ्लेक्स ॲक्शन नसता तर शरीराला इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. मग रिफ्लेक्स ॲक्शन आणि सर्वायवल यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपण पाहूयात. तर रिफ्लेक्स ॲक्शन हा सर्वायवल मेकॅनिझम आहे. तो शरीराला क्विक रिस्पॉन्स देण्यासाठी मदत करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खाली दिलेले काही प्रश्न विचारले जातात, जसे की रिफ्लेक्स ॲक्शन डेफिनेशन, रिफ्लेक्स आर्क डायग्रॅम, टाइप्स ऑफ रिफ्लेक्सेस, नी जर्क रिफ्लेक्स. म्हणून हा टॉपिक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण समजून घेतलं रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्स आर्क कसा काम करतो, रिफ्लेक्स ॲक्शनचे प्रकार कोणते आहेत. म्हणून रिफ्लेक्स ॲक्शन हा आपल्या नर्वस सिस्टीमचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. जर तुम्हाला असे इंटरेस्टिंग लाईफ सायन्स टॉपिक सोप्या पद्धतीने शिकायचे असतील तर आत्ताच पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.